पंतप्रधान नरेंद्र मोदींची चंद्रपूरमध्ये जाहीर सभा। सभेला शिंदे फडणवीस राहणार उपस्थित। थोड्याच वेळात सभेला होणार सुरुवात। पराभवाच्या भीतीने भाजपने मोदींना प्रचारात उतरवलं। जनता सुज्ञ आहे, योग्य निर्णय घेईल। प्रतिभा धानोरकर यांची भाजपवर टीका। भावना गवळी गेल्या काही दिवसांपासून नॉट रिचेबल। यवतमाळ वाशिममधून उमेदवारी करता भावना गवळी होत्या आग्रही। कर्ज देण्याचा आमिष दाखवून भरला अपक्ष उमेदवारी अर्ज। अमरावतीतल्या बळवंत वानखडेंसंदर्भात धक्कादायक घटना। काँग्रेसच्या सुनील देशमुखांनी उघड केला प्रकार। सुनेत्रा पवारांनी घेतली विजय शिवतारेंची भेट। सासवडमधल्या निवासस्थानी घेतली भेट। शिवतारे आणि सुनेत्रा पवारांमध्ये चर्चा। मनसेने हिंदुत्वाची भूमिका घेतल्यापासून जवळीक वाढली। राज ठाकरे मोदींना पाठिंबा देतील अशी अपेक्षा। देवेंद्र फडणवीसांकडून मनसेसोबतच्या युतीचे संकेत। शशिकांत शिंदे यांना साताऱ्यातून उमेदवारी निश्चित। लोकशाहीला सूत्रांची माहिती। साताऱ्यात उदयनराजे विरोधात शशिकांत शिंदे सामना होण्याची चिन्ह। सांगली संदर्भात दिल्लीत चर्चा सुरू। सांगली भिवंडी आणि मुंबईच्या जागेवर फेरविचार व्हावा। काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांची भूमिका। पालघरमध्ये भाजप लोकसभा लढणार। राजेंद्र गावित यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता। राजेंद्र गावित भाजपात घर वापसी करून लढणार, सूत्रांची माहिती। अमोल कीर्तिकरच नाही तर राऊतही खिचडी चोर। राऊतांची कन्या भावाच्या नावाने चेकद्वारे लाच घेतली। संजय निरुपम यांचा राऊतांवर आरोप। एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मांना तात्पुरता दिलासा। पुढील आदेशापर्यंत शरणागती पत्करण्यास सुप्रीम कोर्टाकडून मुदतवाढ। पुढील सुनावणी 4 आठवड्यानंतर। खासदार राजू शेट्टी यांचा वंचितवर हल्लाबोल। हातकणंगलेचा मुद्दा उपस्थित करत राजू शेट्टी आक्रमक। संजय गायकवाडांचा उमेदवारी अर्ज बाद। संजय गायकवाड निवडणुकीच्या रिंगणाबाहेर। पक्षाचे एबी फॉर्म न मिळाल्याने अर्ज बाद। महाराष्ट्रातील संपूर्ण 48 जागा मोठ्या मताधिक्याने जिंकू। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 400 पारचा संकल्प पूर्ण होणार। केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचं वक्तव्य। 400 पार म्हणजे भाजपचा माइंड गेम। भाजप 100 ते 200च्या पारही जाणार नाही। आमदार प्रणिती शिंदे यांची भाजपवर टीका। लोकसभेनंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार। विस्तारित मंत्रिमंडळात भरत गोगावले मंत्री होणार। सुनील तटकरे यांच्याकडून गोगावले यांना आश्वासन। सातारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटावर बहिष्कार। महायुतीतील एकत्र आलेले सर्व आठवले गटाला विश्वासात घेत नसल्याचा आरोप। नारायण गवाणकर यांनी उमेदवारी अर्ज घेतला मागे। गवाणकरांची मनधरणी करण्यात भाजपला यश। अमरावती सरचिटणीस प्रवीण तायडे यांच्यावर राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल। नवनीत राणांच्या रॅली दरम्यान बच्चू कडू यांच्यावर केले होते प्रवीण तायडेंनी गंभीर आरोप। वाशिम जिल्ह्यात पाणी टंचाई। विद्यार्थ्यांना पाण्याकरता करावी लागते भटकंती। वर्ध्यात एसटी महामंडळाच्या बसला अपघात। बस उलटल्याने 31 प्रवासी जखमी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।